नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल महाराष्ट्रामध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे ही घटना ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाचा थरकाप झाला. महिला अत्याचाराच्या घटना आपण गेले काही दिवस सातत्याने ऐकतोय, पण काल अहिल्यानगरमध्ये जे घडलं त्यामुळे प्रत्येक पालकाच्या मनामध्ये भीती दाटून राहिली. शाळेतनं घरी येणारी एक मुलगी सायकलवरून शाळेपासून घरापर्यंत येत होती. रस्ता रोजचा होता, ओळखीचा होता, माणसं ओळखीची होती. अचानकपणे 6वीतल्या या मुलीला कुणीतरी रस्त्यात थांबवलं आणि एका जागेचा पत्ता विचारला. ती मुलगी काही सांगत होती, एवढ्यातच त्या बाईकवरनं आलेल्या माणसांनी तिच्या चेहऱ्यावर ऍसिडची बॉटल फेकली. हे कुणी केलंय, हे का केलंय, यामागे काय उद्देश होता, याचा कोणताही छडा, कोणतंही उत्तर गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राला मिळू शकलेलं नाही. या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती ठीक आहे, एवढीच प्राथमिक माहिती आहे. प्रश्न असा आहे की गावागावांमध्ये उपलब्ध होणारे ऍसिड, त्या ऍसिडने होणारे हल्ले आणि त्या हल्ल्यामध्ये अनेक मुलींच्या आयुष्यासमोर उभी राहणारी प्रश्नचिन्ह, हे सत्र थांबणार कधी? महाराष्ट्रामध्ये अनेक मुलींना या जीवघेण्या यातनांमधून आतापर्यंत सामोरं जावं लागलंय, मात्र तरीही हे सगळं थांबेल अशी ठोस यंत्रणा आपल्याला का बनवता आली नाही, हा सवाल आहे. या संदर्भात बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक संतापजनक घटना घडली. 6वीत शिकणाऱ्या एका 11 वर्षांच्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला. वडगावपान गावामध्ये ही घटना घडली. मंगळवारी मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात होती, तेव्हा वाटेत आरोपीनं तिला थांबवलं, पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण हा हल्लेखोर कोण होता, त्याने हा हल्ला का केला, याबद्दल मात्र 24 तासानंतरही काहीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याने काही विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? खिशातून ती खोबऱ्याच्या तेलाची बाटली काढली, त्याचा वास घे तेलाचा. मी नव्हते, मी घेतलं नाही म्हणून त्यांनी लगेच म्हणे तोंडावरती बाटली दाबली, तीच कर उडवली. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वडगावपान गावाजवळ रास्ता रोको केला. कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मला एवढंच सांगायचंय की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. अशा पद्धतीने एका चिमुकलीवरती जो हल्ला होणं अर्थातच हे सहन न होण्यासारखंच आहे. जो काही व्यक्ती आहे त्याला शोधण्याचं काम चालू आहे. नक्कीच तो लवकरच त्याला अटक देखील केली जाईल. मुळात लहान मुली आणि महिलांवर असे हल्ले करण्याची हिंमत होते, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाहीये. घटना घडल्यावर पोलीस कारवाई करतात, पण अशी एकही घटना घडूच नये यासाठी पोलीस, प्रशासन आणि एकंदर समाज ठोस पावलं उचलतोय का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे. वर्षाताई, नमस्कार. युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष अहिल्यानगरच्या जयश्रीताई थोरात आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. आणि भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्राध्यापक वर्षा भोसले आपल्यासोबत आहेत. वर्षाताई, आपलेही स्वागत. अच्छा, 2 वर्ष आहेत त्यामुळे मला लक्ष देऊन नावं घ्यावी लागतील. चला, वर्षा देशपांडे ताई, तुमच्यापासून सुरुवात करते मी. खरं तर या चर्चेमध्ये आपण यासारख्या अनेक घटनांवर बोललेलो आहोत, पण महाराष्ट्रामध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ऍसिड हल्ला होणं ही घटना मला वाटतं आपणही याच्या अगोदर कधी नाही ऐकलेली. म्हणून या वेळेला फक्त पोलिसांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार नाही. आरोपी सापडायला पाहिजे, त्या संदर्भात सगळे इन्व्हेस्टिगेशन होऊन तो सापडला पाहिजे, ही गोष्ट जेवढी महत्वाची आहे तेवढीच एकूणच कॉस्मेटिक्स अँड ड्रग्स ऍक्टच्या संदर्भाने जी अंमलबजावणीच्या बाबतीतला ढिसाळपणा आहे, सर्व प्रकारचे, म्हणजे 2-3 घटनांकडे मी लक्ष वेधू इच्छिते कविता, कारण या ठिकाणी ऍसिड अवेलेबल झालं कसं, हा पहिला प्रश्न आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट, आता बदलापूर मधलं रिसेंटली आपण बघितलं की तिथे इंजेक्शन अवेलेबल झाली आणि स्त्री बीजाची मोठ्या तस्करीचं प्रकरण अजूनही महाराष्ट्रात गाजत आहे. तिसरी गोष्ट, मुलींची कमी होणाऱ्या संख्येच्या बाबतीत मिसोप्रॉस नावाचं गर्भपात होणारं एच शेड्यूल ड्रग आहे, की जे एच शेड्यूल ड्रग 1940चा हा कायदा आणि 2006 मधली अमेंडमेंट आहे. पण याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रे मार्केट
म्हणजे जे ड्रग्स 500 रुपयात अवेलेबल अदरवाईज 8 शेड्यूल ड्रग प्रिस्क्रिप्शननी अवेलेबल होतं ते 5-5 हजाराला विकलं जातं. म्हणजे ऍसिड अवेलेबल होतं. या पद्धतीची बायकांची स्त्रीबीजाची तस्करी करणारी इंजेक्शन्स अवेलेबल होतात. त्याच वेळेला बायकांचे गर्भपात बेकायदेशीर करणारे मिसोप्रॉस पण अवेलेबल होतं. याचा अर्थ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्टच्या अंमलबजावणी जी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे एक स्वतंत्र अधिकारी दिलाय आपण, ड्रग ऑफिसर. हे ऑफिस फक्त जाऊन पाकिटं गोळा करून आणतं. हे ऑफिस काहीही करत नाही, कोणतीही कारवाई करत नाही. ऍसिड अवेलेबल झालं कसं? त्यामुळे हा मोठा याच्याकडेही प्रश्न. आपण, या संदर्भातही आपण चर्चा केली पाहिजे. कारण एंड रिझल्ट जेव्हा अशा पद्धतीचा व्हायलन्स किंवा गुन्हे घडतात त्यावेळेला अशा पद्धतीचे ड्रग्ज अवेलेबल केले जातात, याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. हा महत्वाचा महाराष्ट्रासह मुद्दा आहे आणि या मुद्द्यात कारण मला अंदाज आहे की याच्यातले आणखीन अनेक महत्वाचे मुद्दे तुम्ही या चर्चेत मांडालच. पण जयश्रीताई, तुम्ही या जिल्ह्यामधना लोकप्रतिनिधी म्हणून पण काम करताय. अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये, संगमनेर सारख्या तालुक्यामध्ये एखाद्या 11 वर्षांच्या मुलीवर ऍसिड अटॅक करण्यासाठीचं ऍसिड उपलब्ध होतं, ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणजे कारणं अजून या हल्ल्याची नाही मिळाली तर आपल्याला ती कदाचित आणखीन गंभीर असतील, ती मिळाल्यानंतर त्याच्यावरही चर्चा करता येईल. पण ही अवेलेबिलिटी जी सहजपणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा होऊ शकते, ही गोष्ट लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी चिंताजनक आहे का? बिलकुल, म्हणजे अतिशय चिंताजनक ही गोष्ट आमच्या सर्वांसाठी आहे. अहिल्यानगर जिल्हा जो पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, तिथे काही केल्या म्हणजे अशा गोष्टी होणं हे खूप खूप आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे. ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे, त्यासाठी खरं प्रयत्न होणं गरजेचं आहे. मला एवढंच वाटतं की ऍसिड उपलब्ध झालं कुठून, त्याचा सोर्स काय आहे तो पोलिसांनी शोधला पाहिजे. जर ते सोर्स पर्यंत गेले तर नक्कीच ते गुन्हेगारापर्यंत सुद्धा पोहोचतील. तर ऍसिड, कारण जर गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार नोंदणी केल्याशिवाय ऍसिड किंवा आयडेंटिटी कार्ड दाखवल्याशिवाय ऍसिड भेटत नाही, अशा टाइम मध्ये ऍसिड कोणाला इझिली अवेलेबल होतंय आणि ते एका चिमुकलीच्या चेहऱ्यावरती फेकण्यासाठी वापरलं जातंय, ही अतिशय चिंताजनक बाब आपल्या सर्वांसाठी. म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारा आजचा कालचा हा प्रसंग आहे. तुम्ही कालपासून मला वाटतं त्या मुलीच्या कुटुंबियांशी सुद्धा बोललात, त्यांच्याकडे गेलाही होतात. आज जो काय रास्ता रोको झाला त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला होतात. घडलं काय नेमकं? म्हणजे याच्या मागची काही बॅकसाइड स्टोरी तुम्हाला कळलेली आहे की झालं काय नेमकं तिथे? म्हणजे असं काय झालं की 11 वर्षांच्या मुलीवर ऍसिड फेकून ते आरोपी फरार झाले? काय झालं होतं? खरं गुन्हेगाराचा पत्ता अजून समजलेला नाहीये. पालकांशी बोलताना ते असंही सांगताय की आमचं कोणाशी वाद नाहीये, किंवा ही मुलगी अतिशय म्हणजे इतकी लहान आहे की प्रेम प्रकरणाची ही गोष्ट ह्याच्यामध्ये दिसत नाही. असं होत असताना मी जेव्हा काल मला जसं समजलं 1 वाजताच्या दरम्यान मला दुपारी समजलं, मी प्रवरेला गेली, म्हणजे पीएमटी हॉस्पिटल जे आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तिथं गेली, त्या मुलीला भेटली. तर तिची कंडिशन बघून म्हणजे कोणत्याही आईला किंवा कोणत्याही मुलीला ज्या वेदना होतील ना तशा वेदना कुठे मलाही झाल्या. ती मुलगी अतिशय गंभीर तिथे होती, शॉक मध्ये होती, तिला रडताही येत नव्हतं कारण डोळ्याला पूर्ण जखम झालेली होती. असं सगळं असताना तिचे पालक तिथे होते, त्यांना खरं धीर देण्याचं काम, म्हणजे मी मुलीला खूप निगोशिएट नाही केलं की काय झालं, कोण बोललं, कारण तिची ती स्थितीच नव्हती, शॉक मध्ये. तर तिच्या पालकांशी बोलत असताना त्यांनी मला एवढंच सांगितलं की आमचं कोणाशीच वाईट नाहीये, तर असं कुठून घडतंय. म्हणजे ती तिच्या मामाच्या घरी राहून स्कूलला जात होती आणि स्कूल संपल्यानंतर बाहेर पडत असताना तिच्या 2 मैत्रिणी तिच्या बरोबर होत्या. त्या काहीतरी दुकानातनं घ्यायचं म्हणून मागे थांबल्या आणि ती एकटी पुढे निघाली. असं असताना म्हणजे कोणीतरी त्यांना ऑब्झर्व करत होतं की का, म्हणजे ही मुलगी पुढे एकटी गेलीये आणि मग आता मला चान्स आहे, किंवा असा रोड आहे जिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही, गावातल्या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असू शकतो, लोक असू शकतात, ते त्यांनी म्हणजे पूर्ण अभ्यासून खरं हा जो काही घटनाक्रम आहे तो झालेला आहे असं वाटतं. त्या माणसाची किंवा त्या
जो कोणता तो व्यक्ती आहे त्याचं अजून कुठेही तपास लागलेला नाही. आता पोलिसांना खरं आम्ही सर्वजण वारंवार सांगतोय लवकरात लवकर तपास लागलाच पाहिजे आणि गुन्हेगाराला सजा भेटलीच पाहिजे. अशा वेळेस मला म्हणजे त्या मुलीचं आम्ही खरं प्रायमरी केअर जी आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. हो, गुन्हेगार पकडलाच पाहिजे, पण तिला चांगली ट्रीटमेंट, तिचं ती कम्फर्टेबल राहिली पाहिजे. तिला जे वेदना होत असतील त्या वेदना कशा कमी केल्या पाहिजे, त्या सगळ्या बाबत डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. तर डॉक्टर्स ते अतिशय चांगली केअर तिची घेत आहेत तिथे. अपेक्षा करूयात किती लवकर बरी होऊ देत. 11 वर्षांचा जीव आहे फक्त, आणि ऍसिडच्या यातना काय असतात त्याच्या कल्पनाही आपण करू शकत नाहीत. काय चूक आहे तिची तर काहीही नाही. का टाकलंय तिच्या चेहऱ्यावर ह्या इतक्या जीवघेण्या यातना तिला काय देतात याचं उत्तर कुणाकडे नाहीये. आणि ही उत्तरं नसणं हे आणखी जीवघेणं होऊ शकतं ते त्या कुटुंबासाठी. आणि त्या कुटुंबाच्या या यातना कमी करायच्या असतील तर लवकरात लवकर आरोपी कोण आहेत हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजेत. अर्थात या यातना फक्त कुटुंबासाठी नसतात, ही घटना ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या, चर्चा करणाऱ्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात असतात. त्यामुळे हे आरोपी लवकरात लवकर आपल्या समोर येणं हे अहिल्यानगर पोलिसांना करावं लागेल. ऍसिड हे उपलब्ध कसं झालं तर खरंच की राज्यामध्ये बंदी आहे, पण मला वाटतं की पोलीस त्याचा योग्य तो तपास करतील, त्याची माहिती घेतील. पण हे होत असताना सजग नागरिक म्हणून सुद्धा त्याचा विचार झाला पाहिजे की ऍसिड उपलब्ध होतं कसं. ही आपल्यातलीच काही माणसं असतील ना की ज्याला कोणीतरी साथ देत असेल आणि त्यामध्ये जर बळी कोणाचा जात असेल तर या चिमुकल्या मुलींचा किंवा महिलांचा ज्यांच्यावरती ऍसिड हल्ले होतात. या केसमध्ये पोलीस याचा तपास करतायत, तशी तपास यंत्रणा लावलेली आहे. 10 जणांचं पथक यामध्ये काम करतंय. आरोपी तर शोधला जाईल, पण हे ऍसिड कुठून उपलब्ध झालं, कशा प्रकारे त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल. आणि फक्त हा अहिल्यानगर पुरता मर्यादित विषय न राहता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठेही अशा प्रकारे ऍसिड उपलब्ध होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सजगतेनं काम करेल. आणि तशा सूचना महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी सुद्धा दिलेल्या आहेत. बरं, वर्षा देशपांडे ताई, प्रश्न असा आहे की आज जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचं असं म्हणणं होतं की याच्यासाठी एक नवा कायदा तयार केला गेला पाहिजे ऍसिड हल्ल्यांसाठी. खरंच आता असलेली आपली कायद्याची व्यवस्था ही ऍसिड हल्ल्यामधल्या आरोपींना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पुरेशी आहे की नाहीये, की खरंच आपल्याला नव्या एखाद्या कायद्याची गरज आहे? नाही, रोज उठून नवे कायदे करण्यापेक्षा आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत प्रशासनामध्ये जी संवेदनशीलता असायला पाहिजे आणि घडू नये म्हणून जे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टने काम करायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्टची अंमलबजावणी जर नीटपणे झाली आणि त्यातलं जे ग्रे मार्केट आहे त्याला जर लगाम बसला तर या पद्धतीचा ऍसिड काय, इंजेक्शन्स काय, मिसोप्रॉस काय, या सगळ्या बाबतीतल्या वचक निर्माण होईल. मुळात इथे सर्व प्रकारचा इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रे मार्केट आहे, त्याच्यामध्ये धनदांडगे त्याच्यामध्ये घुसलेले आहेत. त्यामुळे रोज उठून असं काहीतरी झालं की एसआयटी स्थापन करा, नवीन कायदे करा. नवीन कायदेत महिलांना न्याय देणारे 42हून अधिक कायदे आहेत. पण त्या कायद्याच्या संदर्भातल्या शिक्षा किती लागतात, त्याला तारीखवर तारीख किती खेळता. अशी एखादी घटना घडली तर तेवढ्यापुरती चर्चा झाली, तुमच्यासारख्याने हा विषय उचलला की तेवढ्यापुरतं काहीतरी मीडियामध्ये आपल्याला मायलेज मिळेल अशा पद्धतीची स्टेटमेंट्स करणं इज नॉट इनफ. मला असं वाटतं की या बाबतीतल्या व्यवस्थित लिगल रिव्ह्यू झाला पाहिजे. प्रत्येक वेळेला सरकार पक्ष कोर्टात हरतो कसा याचा आधी अभ्यास केला पाहिजे ना. 207 गुन्हे दाखल आहेत देशभरामध्ये. गुजरातच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर 3रा-4था लागतो. दरवर्षी 5 ते 15 केसेस दाखल होतात आणि 2-2 वर्ष याला शिक्षा लागत नाही. त्याला न्याय म्हणतात का? सरकारी पक्ष काय करतो, प्रॉसिक्युशन काय करतो कोर्टामध्ये? आणि ते जर नीटपणे काम करून शिक्षेपर्यंत नेत असतील, 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, अजून काय वेगळा कायदा असू शकतो. पण या कायद्याच्या बाबतीतली जी दिरंगाई केली जाते, त्याच्यामध्ये वेळकाढूपणा केला जातो, साक्षी पुरावे मिळण्यामध्ये जे काही गोंधळ घातले जातात, या सगळ्या बाबतीमध्ये लिगल रिव्ह्यू करून ज्याचं माप त्याच्या पदरात देण्याची हिंमत, राजकीय इच्छाशक्ती प्रशासन, शासन दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे. रोज उठून काही घटना घडल्या की नवीन कायदे करा, नाही तर एसआयटी स्थापन करा. हे फॅशनेबल होतंय दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये. हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि मला त्याच्याच बद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं म्हणून तुमच्याकडे तो उपस्थित केला. जयश्रीताई, कालपासून जेव्हा ही सगळी घटना तुम्ही पाहताय, 24 तास उलटून गेले पण त्या आरोपीचा अजूनही काही थांगपत्ता नाहीये. तुम्ही पोलिसांची जी तपास यंत्रणा काम करतेय
ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं काम करते स्पेशली या केसमध्ये समाधानी आहात? बिलकुल नाही, कारण खरंच म्हणजे 36 तास आता होत आले आहेत आणि आरोपी अजूनही म्हणजे एक संशय जे म्हटलं जातं तसंही आपल्याला काही अजून येताना दिसत नाहीये. खरं म्हणजे पोलीस यंत्रणा मी त्यांच्या सगळ्यांशी बोललेली आहे, सर्वजण आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, पण कुठेही काही तपास लागताना दिसत नाहीये. ही म्हणजे खूप मोठी खरं तर शोकांतिका आहे. खरं सीसीटीव्हीज चेक केले गेले, काही सीसीटीव्हीज बंद होते, काही ठिकाणी सीसीटीव्हीज नव्हते, असं खूप सगळं काही ज्या त्रुटी लक्षात आलेल्या आहेत त्याच्यावरनं मला असं वाटतं की महाराष्ट्राला म्हणजे मी वर्षाताई देशपांडेंशी खूप सहमत आहे की फक्त कायदे करून नवीन कायदे घटना झाली की नवीन कायदे करून चालणार नाहीये. जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करणं अतिशय गरजेचं आहे. मुलींसाठी जो सुरक्षेचा कायदा असेल किंवा शाळेमध्ये त्यांच्यासाठी जे सेल्फ डिफेन्स घेतलं पाहिजे असं सगळं रूल्स मध्ये आहेत, पण खरंच होत आहे का ठिकठिकाणी? ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? या सगळ्या गोष्टींचं आपल्याला म्हणजे सीसीटीव्ही स्कूलमध्ये कंपल्सरी झाले पाहिजे, चौकामध्ये, रस्त्यावरती, या सगळ्या गोष्टी होणं अतिशय गरजेचं आहे आणि समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. आपण ह्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, जिथे शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, तिथे असं काही घडतंय. सावित्रीबाई फुलेंचा, हे ज्यांनी एवढा त्याग केलेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना या महाराष्ट्रामध्ये असं घडताना दिसतंय. हे खरंच म्हणजे आपल्या समाजाला, आपण जे पुरोगामी विचारांचा समाज आपण स्वतःला जे म्हणतो त्याला खरंच हे शोभणार नाही. जे मी बऱ्याचदा म्हणजे ग्रामीण भागामधनं मी येते, त्याच्यामुळे मला माहिती आहे की किती कीर्तनकार असतात आणि किती सप्ते आणि किती कीर्तनांचे प्रोग्राम इथे होत असतात. ह्याच्यामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी, मुलांना सुद्धा चांगले सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे समाज प्रबोधन करणं अतिशय गरजेचं मला वाटतं. आणि पोलिसांच्या बाबतीत आम्ही त्यांना 48 तास दिलेत, त्याच्यामध्ये त्यांनी जर नाही काही शोध दिला तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यासाठी तैनात आहोत. बरं, वर्षाताई भोसले, आता प्रश्न हेच आहेत की आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी धडपणे होत नाही. प्रत्येक वेळेला घटना घडली की राजकीय नेते म्हणतात की आम्ही नवीन एखादा कायदा करू. प्रत्यक्षात नवीन कायदा करण्याच्या वार्ता एकीकडे होत असताना दुसरीकडे 36 तास उलटून जातात तरी आरोपीचा साधा थांगपत्ता आपल्याला लागत नाही. दुसरीकडे वर्षाताई म्हणतात केसेस कोर्टात जातात, तिथं 2-2, 3-3 वर्ष निकाल लागत नाहीत. मग कसा विश्वास ठेवायचा व्यवस्थांवर? की फक्त घटना घडली की तेवढ्यापुरती सगळ्यांनी संवेदना व्यक्त करायच्या, तेवढ्यापुरती सगळ्यांनी संतापजनक वक्तव्य करायची, संताप आला असं म्हणायचं आणि नंतर मात्र पहिले पाढे 55? जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः या केसवरती लक्ष ठेवून आहेत. ते तिथे स्वतः उभं राहून जातीनं सगळा तपास योग्य दिशेने कसा पुढे जाईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि गृह खातंही त्या अनुषंगाने सगळं लक्ष देऊन आहे. कायद्याच्या बाबतीत म्हणाल तर का नवीन कायदे केले पाहिजेत? कारण प्रत्येक कायदा तयार केला की आपलीच मंडळी त्या कायद्यामध्ये लूपहोल शोधून त्याचा मार्ग काढतायत आणि हे मार्ग काढणारे सुद्धा रस्ते आपण बंद केले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. पण ते लूपहोल्स जे आहेत आधीच्या काही कायद्यांमध्ये, त्यामुळे मग नवीन कायदे आणून एक ठोस अंमलबजावणी जर त्याची झाली तर या पळवाटाच राहणार नाहीत. पळवाटा दिसल्या की त्यातनं प्रयत्न करतात, कारण ही सुद्धा समाजामध्ये असणारी विकृत माणसं आहेत. कायदा झाला की त्याच्यातल्या पळवाटा शोधणारे माणसांची संख्याही या समाजामध्ये कमी नाही. पोलीस डिपार्टमेंट मधनं हलगर्जीपणा होते का? जर होत असेल तर त्याच्यावरती सुद्धा सजग नागरिक म्हणून सुद्धा वर्षाताईंसारखे लोक आहेत, जयश्रीताई आहेत आणि तिथल्या स्थानिक लोकांचा सुद्धा वचक असणं की मी त्यांच्यासोबत ऍडजस्ट होण्यापेक्षा मी त्याच्यावरती अंकुश ठेवून राहणं, हे सगळ्याच पक्षातल्या लोकांची आणि सगळ्याच नागरिकांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. सरकार म्हणून हे सरकारचं काम आहे का? तर आहेच. सरकारने अधिक सजगतेनं काम केलं पाहिजे का? तर ते सरकार करतंय. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये महिला आणि विशेषतः बालक यांच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स आहे. कुठलाही प्रकार सहन केला जाणार नाही अशा भूमिकेचे आहेत. पण समाजामध्ये अशा प्रकारची विकृती ज्यावेळेस घडते त्यावेळेस ही विकृती निर्माण होते कुठून?
आणि ही विकृती अशा प्रकारे जर तयार होत असेल तर कुठेतरी संस्कारांचा भाग सुद्धा येतोय आणि मग त्या अर्थाने सुद्धा पण असं असेल वर्षाताई, जर आपल्याच कायद्यांमधले लूपहोल्स आपल्याला दिसत असतील, जर आपल्याला हे कळत असेल की ऍसिड हल्ल्यासाठी आपण तयार केलेले कायदे पुरेसे नाहीत, तर ते नवीन कायदा तयार करायला, त्याच्यामध्ये सुधारणा करायला का आपण एका 11 वर्षाच्या मुलीवर ऍसिड हल्ला होण्याची वाट बघायची? तोपर्यंत आपल्या सरकारला, आपल्या यंत्रणांना कळत नाही की आपण कमकुवत आहोत म्हणून, की आपण सगळं फक्त समाजाच्या माथी मारायचं, सगळं फक्त नैतिकतेच्या माथी मारून मोकळं व्हायचं, घटना झाली की हे फक्त तोंडी लावण्यापुरतं सांगायचं. जर ते कायदे पुरेसे नाहीयेत असं सरकारला वाटतंय, जर त्या कायद्याने शिक्षा होत नाही असं सरकारला वाटतंय, तर आधीच बदलायचे होते. वाट बघतोय आपण. शिक्षा अजिबात नाही, कायद्याने शिक्षा होत नाही असं नाही, कायद्याने शिक्षा होते, पण काही कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. आणि अर्थात त्याच्यासाठी असा हल्ला होण्याची वाट बघत नाहीत. प्रत्येक गोष्टी लोकशाहीने चालणार आहे हे सरकार आहे, पण हे करत असताना ज्यावेळेस लक्षात येतं किंवा आपल्यासारखी मंडळी जेव्हा लक्षात आणून देतात, त्याच्यात तातडीने बदल करून आपण पुढचा विचार करतो. पण हे सरकार महिलांच्या बाबतीत आणि बालकांच्या बाबतीत 0 टॉलरन्स ठेवू नये आणि या आरोपीला नक्की शिक्षा होईल, तो पकडलाही जाईल, पण त्यासाठी सगळ्यांचा सहभाग सुद्धा असणं हे मला सांगणं गरजेचं वाटतं. त्या अनुषंगाने मी आपलं लक्ष वेधत होते. पण हे कायदे करत असताना अधिक जाचक कायदे करणं गरजेचं एकत्र आहे. आधीचे कायदे अगदीच त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकत नव्हती का, पण त्यातनं पळवाटा निघू शकतात हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस काही कायदे कडक होतील आणि आहे त्याच कायद्यांची अंमलबजावणी करून आरोपीला शिक्षा नक्की होणार. तो भाग वेगळा, शिक्षा होईल त्याला. पण यावेळेला मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील विषय या मुलीच्या कुटुंबाच्या बाबतीत, त्या मुलीच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच यामध्ये सहकार्य करणं आणि त्या अनुषंगाने पुढे जाणं हेही तितकंच गरजेचं असं मला वाटतं. ठीक आहे. जयश्रीताई, शेवटचा 1 मिनिट माझ्याकडे राहिलाय, पण मला असं वाटतं की या घटनेशी पर्सनली तुम्ही जोडल्या गेलेला. हा, वर्षाताई येते, अगदी देते मी तुम्हाला 30. ओके, ठीक आहे, वर्षाताई बोला, मग मी जयश्रीताईंकडे येते. नाही, मला एवढंच म्हणायचं की आता ही ग्रामीण भागातली मुलगी आहे, तिथे सीसीटीव्ही नाहीये. अशा परिस्थितीमध्ये बेटी बचाव बेटी पढाव हा राष्ट्रीय कार्यक्रम लॉन्च केलेला आहे, पण पटसंख्येअभावी शाळा बंद होत आहेत ग्रामीण भागातल्या. मुलींचं शिक्षण स्टेकला लागलेलं आहे. म्हणजे गावातली शाळा बंद होतीये, लांबपर्यंत मुलींना शाळेला जाणं, रस्ता असुरक्षित झालेला आहे, बसेसची सोय नाही आहे आणि त्यामुळे मुलींचं शिक्षण अशा पद्धतीने झालं की 5-50 पालक परत मुलींना शाळेत पाठवताना विचार करतात. त्यामुळे या सगळ्या संदर्भांनी पण याचा विचार झाला पाहिजे की मुलींच्या शिक्षणासमोरच एक मोठा यक्ष प्रश्न या घटनेमुळे अजूनच भयावह पद्धतीने ते पुढे येत आहे. त्यामुळे पटसंख्याअभावी शाळा बंद करण्याचा जो शासनाचा निर्णय आहे त्याचं काय करणार आहोत आपण, कारण पहिल्यांदा शाळा बंद होणार मुलींची. हे खूप आणि महत्वाचा आणि मोठा मुद्दा, आणि तो फक्त या घटनेपुरती संबंधित नाही, मला वाटतं सामाजिक प्रश्न. जयश्रीताई. करेक्ट. आम्हाला याच मध्ये ऍड करायचं आहे की ही घटना म्हणजे पहिली घटना नाहीये. आपण ही गोष्ट समजली पाहिजे. हो, चिमुकलीवरती, एवढ्या लहान मुलीवरती अशी घडणं हे आपण क्वचित कधीतरी बघितलं असेल, पण बाकी मुलींवरती ऍसिड फेक हल्ले आपण आधी सुद्धा ऐकलेले आहेत. रेप केसेस सुद्धा आपण किती ऐकतोय. म्हणजे दर मिनिटाला कुठे ना कुठे देशामध्ये रेप होत आहेत. हे अतिशय म्हणजे वाईट स्थितीमध्ये आपण आहोत, कलियुगामध्ये आपण आहोत. मला असं वाटतं की कायदे जे आहे ना ते लूप होल्स न काढता जास्तीत जास्त, इनफॅक्ट मला खरं सांगायचं आहे की संगमनेर तालुक्यामध्येच आदल्या दिवशीच एका मुलीवरती एका मुलाने चाकूने हमला केला. रणखांबे मग तो कायदा तिला नाही लागू होत का, मला हे विचारायचं होतं. कारण मी आज हॉस्पिटलमध्ये गेली, अतिशय गरीब कुटुंबामधनं आहे. तर मी डॉक्टरांशी बोलली की आता आपण मेडिकल खर्च कसं करणार, तर ते म्हणतात की ताई त्या ऍसिड केसमध्ये त्या मुलीला सगळा सपोर्ट भेटू शकतो, पण जिला चाकू मारलेत, स्टॅब केलंय, तिचा खर्च सरकार नाही उचलू शकत. मग आम्ही सगळेजण एकत्रित आलो आणि म्हणालो की काय हरकत नाही, जो काही असेल तो आम्ही सगळेजण एकत्रित हे करू. म्हणजे तुम्ही किती लूप होल्स काढणार, असं तर नाहीये ना. म्हणजे फक्त लाडकी बहीण म्हणून फक्त म्हणण्यापुरतं लाडकी बहीण नाही, तर जेव्हा गरज आहे तेव्हा ठोस निर्णय आणि कडक जे कठोर कायदे जे आहे, कठोर शिक्षा जी आहे ती झाल्याशिवाय ह्यांना समजणार नाही. कारण आपण सर्वजण, तुमच्यापासून आपण सगळे दोघी वर्षात सगळेजण आपण प्रयत्न करतोय की मुली आणि महिला पुढे आल्या पाहिजेत. आणि जेव्हा असं काहीतरी घडतं त्याच्याने आपण 100 वर्ष पाठीमागे जातो.
म्हणजे हे अतिशय खरं आहे दुर्दैवी वर्षाताईंनी सांगितलं ते खरं आहे ना की एक घटना घडली की बाकीचे पालक घाबरले, शाळा जवळ नाहीये, मुलींना कशाला पाठवायचं. तिनं घरापासून चालत जाताना सायकल पर्यंतचा प्रवास केला होता, पण अशा घटनांनी त्या मुलींचा घरापासून बाहेरचा प्रवास जर थांबणार असेल तर काय प्रगती गाठणार होतो आपण. कुठपासून आपण सुरुवात केली, शाळेमध्ये मुलींना जायला लागतं, तिथपासून ते अत्याचारानंतर होणारे उपचारावरचा खर्च आणि त्या अत्याचारांमध्ये कोर्टामध्ये काय केसेस दाखल होतात आणि त्याचा किती वेळानं निकाल लागतो, इथपर्यंत या चर्चेची व्याप्ती आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त अडथळे दिसत आहेत. एक कायदा करून एखादा अडथळा दूर होऊ शकतो, पण जोपर्यंत महिला सुरक्षेकडे सामाजिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या, सरकारी पातळीवरून सांगोपांग विचार केला जात नाही, तोपर्यंत एखादी घटना आली म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापुरते आपण मर्यादित राहू. करायचं असेल, थांबवायचं असेल तर उत्तर प्रत्येक ठिकाणाहून शोधलं पाहिजे. मग पोलीसही जबाबदार आहेत, प्रशासनही जबाबदार आहेत, सरकारही जबाबदार आहे आणि समाजही जबाबदार आहे. त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येकानं जर आपापली जोपर्यंत उचलली नाही तोपर्यंत घटना घडणार आणि चर्चा होणार. उपाय शोधायचे असतील तर प्रत्येकानं आपापल्या पायरीपासून, आपल्या घरापासून उपाय शोधायला सुरुवात करा, तर कदाचित उत्तरं मिळतील. आपण सगळ्याजणी या चर्चेमध्ये सहभागी झालात, मी मनापासून आभार मानते आपले. धन्यवाद. इथेच थांबतोय लक्षवेधीमध्ये. पाहत रहा जय महाराष्ट्र.